अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नवनाथ कथासार अध्याय 3. मारुती व मच्छिंद्रनाथ यांची भेट. मच्छिंद्रनाथांचे श्रीराज्याकडे गमन कसे झाले ते आज आपण पाहणार आहोत. मच्छिंद्रनाथ पूर्वेकडच्या जगन्नाथ तीर्थयात्रा करून सेतुबंध रामेश्वरास गेला. तेथे मारुती स्नान करून बसणार तोच पाऊस पडू लागल्यामुळे तो आपणास राहाव्याकरता दरडी उकरून गुहा करू लागला. हे मारुतीचे कृत्य पाहून मच्छिंद्रनाथास विस्मय वाटला. त्याने मारुतीला विचारले आणि म्हणाले, मर्कटा, तू अगदी मूर्ख आहेस. शरीराच्या संरक्षणाकरता तू आता सोय करत आहेस. अरे, पाऊस एकसारखा सपाटून पडत आहे. आता तुझे घर केव्हा तयार होईल? घरास आग लागल्यानंतर विहीर खणावयास लागावे. तद्वत पाऊस पडत असता तू आता घराची तजवीज करतोयस, हे काय? असे मारुतीला मच्छिंद्रनाथांनी म्हटल्यावर, तू असा चतुर दिसतोस, तो कोण आहेस? म्हणून मारुतीने मच्छिंद्रनाथास विचारले. तेव्हा मी जती आहे, मला मच्छिंद्र म्हणतात, असे त्याने उत्तर दिले. त्यावर तुला जती असे लोक कोणत्या अर्थाने म्हणतात, असे मारुतीने मच्छिंद्रनाथास विचारले. तेव्हा माझा शक्तिप्रताप पाहून लोक मला जती म्हणतात, असे त्यांनी उत्तर दिले. त्यावेळेस मारुती म्हणाले, आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहे असे ऐकत होतो. असे असता तुम्ही एक नवीनच जती एकाएकी उत्पन्न झालात. पण आता ते कसेही असो, मी काही दिवस मारुतीच्या शेजारीच होतो. यास्तव त्याच्या कलेचा 1000वा हिस्सा माझ्या अंगी महान प्रयासाने आला आहे. तो मी या समयी तुला दाखवितो. त्याचे निवारण कसे करावे ते तू मला दाखव, नाही तर तू जती हे नाव तू टाकून दे. याप्रमाणे मारुतीने मच्छिंद्रनाथास किंचित लावून म्हटल्यानंतर त्याने उत्तर दिले की, तू मला कोणती कला दाखवित आहेस ती दाखव. तिचे निवारण श्री गुरुनाथ करतील. हे ऐकून मारुती अत्यंत राग आला. मग तो लागलीच उड्डाण करून एकीकडे गेला आणि विशाल रूप धारण करून त्याने मच्छिंद्रनाथास न कळू देता अचानक त्याच्या अंगावर 7 पर्वत उचलून फेकले. ते आकाशमार्गाने ढगांप्रमाणे येत आहेत हे मच्छिंद्रनाथाच्या लक्षात येऊन स्थिर स्थिर असे त्याने वातप्रेरक मंत्रशक्तीच्या योगाने ते पर्वत जागच्या जागी उपटून टाकले. पुढे मारुती एकावर एक असे शेकडो पर्वत नाथावर टाकीतच होता. पण त्याने एकाच मंत्राच्या शक्तीने ते सर्व पर्वत तेथल्या तेथेच खिळवून ठेवले. हे पाहून मारुती रागाने प्रलय काळाच्या अग्निप्रमाणे भडकून गेला व एक मोठा पर्वत उचलून तो मस्तकावर घेऊन तो फेकून देण्याच्या बेतात आहे. तोच मच्छिंद्रनाथाने पाहिले. मग नाथाने समुद्राचे पाणी घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून जोराने ते मारुतीच्या अंगावर शिंपटले आणि त्याला तिथल्या तिथेच जशाचा तसा खिळवून टाकला. त्यावेळी त्याने चलनवलन बंद झाले. मारुतीचे वर हात करून मस्तकावर पर्वत धरून ठेवला होता तो तसाच राहिला. ते पाहून वायूने आपल्या पुत्रास पोटाशी धरले. नंतर त्यास या संकटातून सोडविण्याकरता वायूने मच्छिंद्रनाथास विनंती केली. ती नाथांनी मान्य करून पुन्हा उदक मंत्रून शिंपडले. तेने करून पर्वत जेथल्या तिथे गेला व मारुतीसह पूर्वस्थितीवर आले. नंतर मारुतीने जवळ जाऊन धन्य धन्य म्हणून नाथास शाबासकी दिली. इतक्यात वायूने मारुतीला म्हटले की, बाबा मारुती, तुझे या सिद्धापुढे काही चालायचे नाही. याने तुला व मला बांधून टाकून अगदी दुर्बल करून टाकले. याची शक्ती अघटित आहे. तू कदाचित मला असं म्हणशील की तुम्ही आपल्या तोंडाने त्याच्या मंत्रांच्या सामर्थ्याची प्रौढी करून दाखवा. पण माझी शक्ती ईश्वराच्या हातात आहे आणि याने आपल्या शक्तीच्या जोराने सकल दैवते आपल्या ताबेवर करून ठेवली आहेत. नंतर मच्छिंद्रनाथाच्या वायूच्या व मारुतीच्या पाया पडले आणि आपणाशी सख्यत्वाने वागण्याकरता त्याने प्रार्थना केली. तेव्हा ते दोघे नाथास प्रसन्न चित्ताने म्हणाले, तुझ्या कार्याकरता आम्ही उभयता झटून तुला सर्व प्रकारे सहाय्य करू व पाहिजे तसे करून तुला सुख देऊ. असे प्रफुल्लित मनाने बोलून आता आपण जती आहो असे खुशाल सांगत जा, असे मारुतीने वरदान दिले. त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने मारुतीस विचारले की, मी जती या नावाने विख्यात होईन हे तर ठीकच, पण माझ्या मनात एक शंका आली आहे. तिची आपण निवृत्ती करावी. कोणती शंका आली आहे, असे मारुतीने विचारल्यावर त्यांनी सांगितले की, तू त्रिकाळकाळी ज्ञानी आहेस. असे असता माझ्याशी विनाकारण वितंडवाद कशासाठी केलास? तुझी माझी नागश्वताच्या झाडाखाली पूर्वीच भेट झाली होती. त्यावेळी मारुती साबरी विद्येचे मज कडून कवित्व करून तू मला वरदान दिले आहेस. असे असता हा बखेडा का उत्पन्न केलास? हे ऐकून मारुतीने मच्छिंद्रनाथाचे असे समाधान केले की, जेव्हा तू समुद्र स्नान करीत होतास त्यावेळी मी तुला ओळखल्यावरून तुझ्याजवळ आलो. तू कवी नारायणाचा अवतार आहेस व मत्स्यीच्या पोटी जन्म घेतला आहेस हे पक्के ठाऊक होते.
परंतु माझ्या मनात अशी कल्पना आली की नागस्वाच्या वृक्षाखाली देवाने जे अभिवचन तुला दिले त्या वरदप्रदान सामर्थ्य कितपत आहे आपण एकदा पाहावे. शिवाय यापुढे तुला आणखी पुष्कळ प्रसंगामधून पार पडावायचे आहे, म्हणून तू हिंमत करून पुढे कितपत टिकाव धरशील याचीही मला अशा रीतीने पाहता यावे. असो. नंतर मारुती म्हणाले, तू आता इथून स्त्रीराज्यात जा आणि तिथे खुशाल ऐश आराम कर. तुझी भेट झाली हे फार चांगले झाले. तुझ्या हातून माझ्या मस्तकावरचा भार उतरला जाईल. मग असे कोणते ओझे तुझवर पडले आहे म्हणून मच्छिंद्रनाथाने विचारल्यानंतर मारुतीने मुळारंभापासून सर्व कच्चा मजकूर त्यास सांगितला. मारुती म्हणाला, योगेश्वरा, लंकेच्या रावणात जीवे मारून रामचंद्र सीतेस घेऊन अयोध्यास येत असता तिच्या मनात आले की मारुती निसंशय रामाचा पक्का दास आहे. यास्तव आपल्या हातून त्याचे होईल तितके कल्याण करावे, म्हणजे याचे लग्न करून देऊन संपत्ती संतती सर्व अनुकूल करून देऊन सर्व सुख संपन्न करावे. स्त्री वाचून संसारात सुख नाही तर ती करून देऊन राजाकडून सर्व संसार करवावा. परंतु हा ब्रह्मचारी असल्याने माझे भाषण मान्य करील की नाही असा संशय तिच्या मनात आला. मग तिने मला गृहस्थाश्रमी करण्याकरता व मला वचनात गोवून टाकण्याकरता आपल्याजवळ बोलावले व ममतेने माझ्या तोंडावरून हात फिरवत नंतर म्हणाल्या. सीतामाता म्हणाली, बा मारुती, तू तिन्ही लोकांमध्ये धन्य आहेस. माझे एक तुझ्याजवळ मागणी आहे, ते तू देशील तर फारच उत्तम होईल. मी सांगेन ते माझे वचन तू सहसा नाकबूल करणार नाहीस. अशा प्रकारचे सीतेचे भाषण ऐकून मला संतोष वाटला. मग कोणतेच काम आहे असे मी तिला विचारले, परंतु मी आपले वचन दिल्या वाचून ती आपला हेतू मला कळवेना. असे पाहून मी तिला वचन देऊन तिची आज्ञा मान्य करण्याचे मनापासून कबूल केले. तेव्हा मी लग्न करून गृहस्थाश्रम पत्करावा आणि संसार करून सुख भोगावे असा भाव दाखवून तसे करण्याविषयी तिने मला भारी पाडले. तेव्हा मी महत् संकटात पडलो व खिन्न वदन होऊन उगीच बसून राहिलो. तेव्हा तिने रागाने माझकडे पाहिले व मला सांगितले की तू अगदी दिलगीर होऊ नको. स्त्री राज्यातल्या सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत, परंतु यातील मक्खी अशी आहे की तुला व मला 4 चौकडीत जन्म घ्यावायचा असतो. मी व रामाने 99 वेळा जन्म घेतला. तूही 99वा मारुती आहेस व त्याप्रमाणे लंकाधीशही 99वाच होता. त्यास मारून आल्यानंतर तुला स्त्रीराज्यात जावे लागले. तो योग आता घडून आलाय. यास्तव समयास अनुसरून वाग. याप्रमाणे रामचंद्राने मला सांगितल्यानंतर मी स्त्रीराज्यात गेलो. त्यावेळी त्या ठिकाणी मैनाकिनी नावाची राणी राज्य करीत होती. पृथ्वीच्या अन्य भागावर मनुष्य, पशु, पक्षी आदी करून सर्व स्त्री पुरुष एके ठिकाणी आनंदाने रममान होतात असे तिच्या ऐकवेत आले होते. ही कल्पना मला उद्भवताच तिच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली. मग प्रत्यक्ष मारुतीचा संग घडावा म्हणून तिने अनुष्ठान करून घेतले. आपल्या शरीराचे मांस तोडून तिने अग्निकुंडात माझ्या नावाने आहुती दिल्या. असे अनुष्ठान तिने 12 वर्षापर्यंत केले. त्यामुळे तिच्या अंगावरचे सारे मांस संपले, तरीही तिचा निश्चय ढळेना. असे पाहून मी तिला प्रसन्न झालो. त्यावेळी ती माझ्या पाया पडून मनोरथ पूर्ण करिता विनंती करू लागली. तेव्हा तुझ्या मनात कोणता हेतू आहे म्हणून मी तिला विचारले. तेव्हा ती मला म्हणाली, मारुती, तुझ्या भुभुंकारापासून येथील सर्व स्त्रिया गर्भिणी राहतात. यास्तव तू तेथील स्त्रियांच्या प्राणनाथ ठरतोस. त्याने करून सर्वांना सुख होते. परंतु माझ्या मनात तुझ्याशी प्रत्यक्ष मैथून करावे असे आहे. मी माझी इच्छा तू पूर्ण कर. मैथुनाची पद्धत तिन्ही लोकात चालत असता तो प्रसंग आम्हास स्वप्नात सुद्धा नसावा असे आमच्या कर्माची स्थिती आहे. तर तू सुख आम्हास प्रत्यक्ष दे. असा तिने आपला अभिप्राय मला सांगितला. नंतर मी तिला सांगितले, ब्रह्मचर्य व्रत मी कडक पाळतो असा माझा डंका सर्वत्र गाजत आहे. यास्तव ही गोष्ट माझेकडून घडवायची नाही. आता तुझे मनोरथ पूर्ण करण्याकरता मच्छिंद्रनाथ येथे येईल. तो तुझ्या मर्जीनुरूप वागेल. तो मच्छिंद्रनाथात साक्षात कविनारायणाचा अवतार होय. त्याच वाचून तुला तुझ्या तपाची फलप्राप्ती होईल. अशा युक्तीच्या मार्गाने मी तिचे शांतवण केले. तो योग आज घडून आला, तर तू तिकडे जाऊन तिचे मनोरथ पूर्ण कर. मारुतीचे असे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले की मी ऊर्ध्वर येताच आहे, म्हणून मला हे कार्य सांगून काय उपयोग आहे. माझ्या ब्रह्मचर्याचा मात्र आशाने समूळ नाश होईल व जगात दुर्लौकिक होईल. म्हणून हे कुकर्म मला सांगू नये. तशा स्त्रीसंग हे अपकीर्तीचे भांडार होय. म्हणून ही गोष्ट करावी असे माझ्या मनात येत नाही. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून मारुतीने त्यास सांगितले की ही
अनादिकालापासूनच रहाटी चालत आली आहे. म्हणून भोगभोगल्याचा दोष नाही असे 99वा मारुती तसेच 99वा मच्छिंद्रनाथ असा क्रम चालत आला आहे. तुझ्या पोटी मीननाथ म्हणून पुत्र होईल, त्याची सूर्यासारखी कीर्ती प्रगट होईल असे मारुतीने त्यास सांगून त्याचे मन वळवून घेतले. मग मारुतीच्या म्हणण्यास मान देऊन मच्छिंद्रनाथ त्रिराज्यात जाण्यास कबूल झाले व एकमेकास नमस्कार करून ते दोघेजण मार्गस्थ झाले. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 3 संपूर्णम. श्री स्वामी समर्थ.